परत एकदा वरती वरती उचला. हा 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 आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेफ फॅट SNF पण तसाच म्हशीच्या दुधाचा, गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढारी. राजकारण म्हणून मी बोलत नाही. तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1 लाख लिटर, 2 लाख लिटर, 3 लाख लिटर, 5 लाख, कुठनं आलं हे? 1 लाख लिटर गोळा झाला का 3 लाख करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय. सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही. हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे बघ इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय? जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चालते, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केला आहे. त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय. त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना काय सांगतो? नाही, त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहे, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना. कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे. इकडं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायचं कारण काय? फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत, रासायनिक खतं मिळत आहेत, तिथं अडचण आलेले आहेत. कोंबड्या घेतल्या, कोंबड्या रोज इंजेक्शन मारायला लागतंय. ते 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते आहे. माणसानं खायचं काय? फक्त धनगराची बोकडा आणि मेंढरं, फक्त त्याच्यात आता केमिकल नाही. माझे आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खरी वस्तू ही आहे. शाकाहारी लोक मला शिवाय देतील, पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही. परंतु पुढं जे काय आता बंदिस्त फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारले जात आहे. आणि माणसानं मग खायचं काय? पण हे अमूलचं जे दूध आहे, वारणाचं आहे, गोकुळचं आहे, या मोठमोठ्या कंपन्या देखील हीच मोडस ऑफ ऑपरेंडी. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बघायला चेक करायचं सगळं. जे हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा. मी कुणाचं नाव घेणार नाही, माझं कुणाची असं म्हणणं नाही. पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे. मी 8 दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय. इस्लामपूर नाव घेत आहे तर कुणी एका हा जो पुढारी आहे जो संबंधित आहे तो कुण्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे का? म्हणजे वारंवार तुम्ही इस्लामपूर नाव घेताय म्हणून विचारतो. अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे रॅकेट तिथं चालतंय ना. कोणाला तर वर जात असेल, ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे 3 टँकर करतात. तुम्ही जावा ना कोलामध्ये. सरकारचं अपयश आहे काय सगळ्या बाबतीत? असं कळालं की 50,000 लिटरच्या वर सुरेश दस अण्णा परवा मला बोलले 50,000 लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या वाचनात आलं नाही. जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जो किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायचं. समजा 50,000 लिटरच्या वरती कलेक्शन आहे, तिथं जाता येत नसेल, त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती. काय प्रकार आहे बघा ना. डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं ते कुठं शेतकऱ्यावर गेलं, मग ह्यांचं कलेक्शन किती आहे? जर चेक करायचं म्हटलं तर 5 रुपये अनुदान दिलं ना सरकारनं,
डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं, तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं, तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात, हे सगळं चेक करता येईल. पशुसंवर्धन मंत्र्याकडे याची थेट तक्रार तुम्ही करणार आहात का? नाही, कारण पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही, दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना.